मित्रांनो, केवायसी करताना खूप साऱ्या लाडक्या बहिणींना एक मोठा प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे केवायसी करण्याची वेबसाईटच ओपन होत नाही। म्हणजे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट केवायसी करताना ओपनच होत नाही। हा सर्वात मोठा प्रॉब्लेम खूप साऱ्या लाडक्या बहिणींना येतोय। मागे मी व्हिडिओ पण बनवला होता, मला पण आलेला होता। यावरती मी आता उपाय घेऊन आलेलो आहे। कारण 18 नोव्हेंबर केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे आणि महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं न्यूज मीडियाच्या माध्यमाने की मुदतवाढ होईल, परंतु अजून स्पष्ट नाही की मुदतवाढ कधी होईल। त्यामुळे केवायसी करून घ्या आणि वेबसाईट चालत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही जेही ब्राउझर वापरत असाल ते ब्राउझरचं तुम्हाला एक काम करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि ॲप्स नावाचा पर्याय शोधायचा आहे। ॲप्स मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे आणि जेही ब्राउझर तुम्ही वापरत असाल, जसं की मी गुगल क्रोम वापरतो, तर त्या ब्राउझर मध्ये आल्यानंतर स्टोरेज युजेस यावर क्लिक करा, क्लिअर एचए यावर क्लिक करा, क्लिअर डाटा यावर क्लिक केल्यानंतर क्लिअर ऑल डाटा यावर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर परत जे ॲप आहे तर ते ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। त्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटून जाईल ladkibaheen.maharashtra.gov.in आणि पहिल्यांदा तुम्ही या ब्राउझरवरती आले, त्यामुळे ते थोडासा वेळ घेणार आहे। येथे तुम्हाला थोडी वाट पाहायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेबसाईट व्यवस्थितपणे चालेल आणि कुठल्याही प्रकारचा एरर येणार नाही, परंतु मी सांगितलेली प्रोसेस फॉलो केल्यानंतर थोडासा टाइम लागेल, 2-3 मिनिटं तुम्हाला वाट पाहावी लागेल। त्यानंतर ती वेबसाईट लोड होत असते आणि आता केवायसी करण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता तुम्ही पेज ओपन झालेलं आहे केवायसी करण्याचं। केवायसी करताना अजूनही OTPचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजेला केवायसी करा, व्यवस्थितपणे होऊन जात आहे, जास्त काही प्रॉब्लेम येत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि नवीन अपडेट आल्यावर व्हिडिओ येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करून ठेवा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कांदे।